आपल्या आयुष्यात खूप सारी ध्येय डिसाईड करून ठेवतो आपण. पण काही जे गोल्स असतात ना, ते फक्त आपल्यावर डिपेंड करतात. म्हणजे आपण ॲक्शन घेतले, आपण त्याच्यावरती काम केलं तर ते पूर्ण होणार. आणि काही असतात ते लोकांवर डिपेंड करतात. म्हणजे काही का होईना त्यांचा वाटा असतो आपल्या इच्छेला पूर्ण करण्यामध्ये. म्हणून जे आपण स्वतः पूर्ण करू शकतो त्याच्यावर पूर्ण फोकस करायला पाहिजे. आणि ज्या गोष्टी दुसऱ्यांवर डिपेंड आहे किंवा त्यांच्या काही ॲक्शनवर डिपेंड आहे त्याच्यापासनं अटॅचमेंट पूर्णपणे कमी करायला पाहिजे. कारण कसं असतं ना, ज्या गोष्टी आपल्यासाठी इम्पॉर्टंट असतात, आपल्याला खुशी देणाऱ्या असतात, ते समोरच्या व्यक्तींना ही खुशी तेवढंच देईल असं इम्पॉर्टंट नाही. मग ते आपले पेरेंट्स असू दे, आपले फ्रेंड्स असू दे, कोणीही असू दे, त्यांनाही ते तेवढंच इम्पॉर्टंट असेल असं नसतं. कारण प्रत्येकाचं एक वेगळं व्यक्तित्व असतं, त्यांचे एक वेगळे विचार असतात, त्यांचे एक वेगळे ध्येय असतात आयुष्याचे, जे पर्सनल ध्येय आहे. आणि आपण जेही गोल डिसाईड करतो ना, ते बेसिकली ना त्याचं जे रूट असतं, त्याचे जे एंड गोल असतो ना, तो आपल्यामध्येच असतो आणि ते आपणच डिसाईड करू शकतो. म्हणून गोल डिसाईड करताना ना, आपण कुठल्या गोलला जास्त प्रेफरन्स द्यायचा हे आपण खूप विचार करून डिसाईड करायला पाहिजे. जे गोष्टी पूर्णपणे आपण फुलफिल करू शकतो, जे पूर्णपणे आपल्या हातात आहे, तेच आपण आपल्यासोबत अटॅच करून ठेवायचं आणि जे आपल्या हातात नाही आहे त्याच्यापासून डिटॅच होऊन जायचं. ते मिळालं तरी ठीक आहे, मिळालं तर आयुष्य खूप सुंदर, आणि नसेलही मिळालं तरी पण आयुष्य खूप सुंदर. कारण मला माझे पर्सनल ध्येय आहेत, ते तेवढे जर मी मिळवले तरी माझं आयुष्य खूप छान होणार आहे. ह्याच विचाराने समोर जायचं. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.